एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण राज्यामध्ये होणारी सरळ सेवा महानगरपालिका सर्वसाधारण लिपिक कार्यकारी लिपिक या पदाकरता अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, कारण असे महत्त्वपूर्ण प्रश्न आपणास एम आर अकॅडमी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नक्कीच बघावयास मिळतील। तर मित्रांनो, उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला प्रश्न असा आहे, जगातील सर्वाधिक पर्जन्यवृष्टीचे ठिकाण चेरापुंजी येथे आजवरच्या सर्वाधिक किती अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे? तर या ठिकाणी 33.1 इतक्या अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 2 नंबरचा असा आहे मित्रांनो, राष्ट्रकुल राष्ट्रीय संघाची परिषद कोठे होणार आहे? तर सिडनी या ठिकाणी होणार आहे। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 3 नंबरचा असा आहे मित्रांनो, सिडनी येथे कोणत्या कालावधीत राष्ट्रकुल राष्ट्रीय संघाची परिषद होणार आहे? तर या ठिकाणी 3 ते 8 ऑक्टोबर या कालावधीमध्ये राष्ट्रकुल राष्ट्रीय संघाची परिषद होणार आहे। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 4 नंबरचा असा आहे मित्रांनो, न्यायमूर्ती एम.एस. रामचंद्र राव यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली? तर झारखंड या राज्याच्या। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 5 नंबरचा असा आहे मित्रांनो, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच सांस्कृतिक धोरण जाहीर केले असून त्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे? तर सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 6 नंबरचा असा आहे मित्रांनो, न्यायाधीश चंद्र प्रसन्ना मुखर्जी यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर मेघालय या राज्याच्या। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 7 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारताच्या वतीने कोणी युनायटेड नेशन्स समिट ऑफ द फ्युचर 2024ला संबोधित केले? भारताच्या वतीने कोणी युनायटेड नेशन्स समिट ऑफ द फ्युचर 2024ला संबोधित केले? तर या ठिकाणी नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी संबोधित केले। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 8 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारतात दरवर्षी कोणत्या दिवशी अंत्योदय दिन साजरा करण्यात येतो? तर 25 सप्टेंबर या दिवशी भारतात अंत्योदय दिवस साजरा करण्यात येतो। या ठिकाणी 25 सप्टेंबर। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 9 नंबरचा असा आहे मित्रांनो, 25वा IIFA अवॉर्ड 2024चे आयोजक कोठे करण्यात येणार आहे? 2025चे आयोजक कोठे करण्यात येणार आहे आयोजन? तर जयपूर या ठिकाणी करण्यात येणार आहे। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 10 नंबरचा असा आहे मित्रांनो, 41व्या भारतीय तटरक्षक दलाच्या कमांडर संमेलनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर राजनाथ सिंग यांच्या हस्ते करण्यात आले। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 11 नंबरचा असा आहे मित्रांनो, भारतीय तटरक्षक दलाच्या कमांडरांचे संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे। भारतीय तटरक्षक दलाच्या कमांडरांचे संमेलन नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 12 नंबरचा असा आहे मित्रांनो, न्यायमूर्ती ताशी रबस्तान यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे? तर जम्मू काश्मीर आणि लडाख या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आहे। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 13 नंबरचा असा आहे मित्रांनो, जागतिक फार्मासिस्ट दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 25 सप्टेंबर या दिवशी जागतिक फार्मासिस्ट दिन साजरा करण्यात येतो। डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 14 नंबरचा असा आहे मित्रांनो, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2024मध्ये भारताची कितवी रँक आहे? तर 39वी भारताची रँक आहे। ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 15 नंबरचा असा आहे मित्रांनो, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2024मध्ये प्रथम स्थानावर कोणता देश आहे? तर स्वित्झर्लंड हा देश प्रथम स्थानावर आहे। सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 16 नंबरचा असा आहे मित्रांनो, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2024मध्ये अंगोला देश सर्वात शेवटी कितव्या स्थानावर आहे? तर 133व्या स्थानावर आहे। बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे। प्रश्न क्रमांक 17 नंबरचा असा आहे मित्रांनो, शिंगेरू
शिंगेरू इशिबा यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? तर जर्मनी या देशाच्या. जपान या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे. शिंगेरू इशिबा यांची जपान या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 18 नंबरचा असा आहे मित्रांनो, जागतिक रेबीज दिन कधी साजरा केला जातो? तर 28 सप्टेंबर या दिवशी जागतिक रेबीज दिन साजरा केला जातो. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 19 नंबरचा असा आहे मित्रांनो, संसदेच्या संरक्षण समितीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर राधा मोहन सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 20 नंबरचा असा आहे मित्रांनो, संसदेच्या परराष्ट्र समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? शशी थरूर यांची निवड करण्यात आली आहे. ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 21 नंबरचा असा आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणाच्या हस्ते 2 कॅम्प्युटिंग सिस्टम अर्का आणि अरुणिकाचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्या हस्ते करण्यात आले आहे. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 22 नंबरचा असा आहे मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्का आणि अरुणिका या 2 कॅम्प्युटिंग सिस्टमचे उद्घाटन केले असून त्या कशाशी संबंधित आहेत? तर हवामान अंदाजाशी संबंधित आहेत. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 23 नंबरचा असा आहे मित्रांनो, मध्य प्रदेश सरकारचा राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार 2023ने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर KS चित्रा यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 24 नंबरचा असा आहे मित्रांनो, SBIच्या लोकसंख्या अहवालानुसार भारतात जगात तरुणांच्या संख्येत कितवं स्थान आहे? तर 4थं स्थान आहे तरुणांच्या संख्येत भारताचा. सी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 25 नंबरचा असा आहे मित्रांनो, SBIच्या लोकसंख्या अहवालानुसार जगात तरुणांच्या लोकसंख्येत कोणता देश जगात प्रथम स्थानावर आहे? तर नायजेरिया हा देश जगात प्रथम स्थानावर आहे. SBIच्या लोकसंख्या अहवालानुसार जगामध्ये तरुणांच्या लोकसंख्येत नायजेरिया हा देश प्रथम स्थानावर आहे. ए हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 26 नंबरचा असा आहे मित्रांनो, CMSATH योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर त्रिपुरा या राज्य सरकारने CMSATH ही योजना सुरू केली आहे. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 27 नंबरचा असा आहे मित्रांनो, जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटन मंत्रालयाने कोणत्या उपक्रम सुरू केला आहे? तर पर्यटन मित्र आणि पर्यटन दिदी हा उपक्रम सुरू केला आहे. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 28 नंबरचा असा आहे मित्रांनो, कोणत्या देशाचा खेळाडू डॉने ब्रोने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातून निवृत्ती घेतलेली आहे? तर वेस्ट इंडिज या देशाच्या खेळाडूने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातून निवृत्ती घेतलेली आहे. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी 29 नंबरचा असा आहे मित्रांनो, बिकानेर येथे यशस्वी चाचणी घेतलेल्या जोरावर रणगाड्याचे वजन किती टन आहे? तर 25 टन इतके बिकानेर येथे जोरावर रणगाड्याची वजन 25 टन इतके आहे. बी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. प्रश्न क्रमांक 30 नंबरचा असा आहे मित्रांनो, स्वदेशी बनावटीचा जोरावर रणगाड्याचा भारतीय लष्करात कधी समावेश होणार आहे? तर 2027मध्ये समावेश होणार आहे. डी हे ऑप्शन या ठिकाणी योग्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण MR अकॅडमी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे प्रश्न कव्हर करण्यात आलेले आजच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि MR अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नमस्कार.